हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिकावरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामुरिष्टं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, हरी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग पाचवा, पाचव्या तरंगाचं रहस्य आणि शेवटचं विवेचन। काल आपण आद्य शंकराचार्यांच्या मनाची माया म्हणून सांगितले। कोणी? पक्षकाराने। शंकाकार असतो त्याला पक्षकार म्हणतात। किंवा जगतामध्ये काही लोक असे असतात की माया ही वेदामध्ये सांगितलेली नाही, श्रुतीमध्ये सांगितलेली नाही। शंकराचार्यांनी मनानच काहीतरी हे
गोड बंगाल काढलंय अशी शंका करणारे असतात. पण तशी शंका करणाऱ्याला अज्ञानच त्याला दाखवायचं असतं की मी किती अज्ञानी आहे. त्यानं कधी भागवत ऐकलं नसन का? महाभारत जाऊ द्या, महाभारत कोणी लावित नाही, पण भागवत तर ऐकलं असेल ना. भागवतामध्ये आहे ना कथा मायाबद्दल, आणि जे भागवत आहे ते महाभारतातलंच आहे, ते काय दुसरीकडचं आहे कुठलं. गीता कुठली आहे का नाही? तसं भागवत सुद्धा महाभारतातूनच घेतलेला आहे. मग गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता श्रवण करा का भागवत श्रवण करा, हे महाभारतातलेच आहे आणि त्यामध्ये तत्वज्ञानच सांगितलेलं आहे. मग महाभारतामध्ये जे कथानक सांगितलेलं आहे मायाबद्दल, ब्रह्माबद्दल, त्याच्या अस्तित्वाबद्दल, मानण्याबद्दल, तो एक प्रसंग आहे कृष्ण जन्माच्या वेळेचा. ज्या वेळेस देवकीला 8वा मुलगा होईल, तो कंसाचा वैरी आहे अशी त्याला गर्गाचार्याने माहिती दिली त्याची कुंडलिनी पाहून. मग त्यावेळेस पासून त्यानं देवकी आणि वसुदेव यांना बंदीखान्यामध्ये ठेवलं. बंदीखान्यात का ठेवलं? कारण ही जर पुन्हा तिकडं प्रसूत झाली बाहेर आणि तो झालेला मुलगा जर लपविला तर तो माझा वैरी आहे, म्हणून त्यानं बंदीखान्यात ठेवले होते. मग त्या ठिकाणी 7 आपत्ती झाली, त्यानं 7ला 7 मारली आणि 8व्या वेळेस श्रीकृष्णाने त्याला माया दाखविली. त्यावेळेस श्रीकृष्णानेच वसुदेवांना अशी कल्पना सुचविली, भागवतात सांगितलं म्हणते. त्यांना कल्पना तशी सुचली की हा मुलगा झालाय आणि हा याला मारेल, म्हणून आपण याला कुठे नेऊन ठेवावं? गोकुळात, नंदाच्या घरी. म्हणून तिथून त्यानं ते झाल्यावर गोकुळात नेऊन ठेवला आणि येताना काय आणलं? हे कोणी सांगितली माया आणली म्हणून? कृष्ण तिथं ठेवला आणि तिथून माया आणली. हे कर, तिथून माया इकडं आणल्यावर तिथं माया राहिली का? मग गोकुळचे लोक सगळे ब्रह्मरूपच झाले असते. तिथली माया इकडं आणली म्हणल्यावर आता तिथं कोण आहे? श्रीकृष्ण परमात्माच. मग सगळेच गोकुळच्या लोक झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तपे, माया इकडं आणली ना, त्याला काहीच करायची गरज पडली नाही, म्हणून त्याला ब्रह्मज्ञान झालं. कसं काय झालं, कसं काय झालं प्रश्नच आहे. तिथलची माया काढली
वसुदेवानी. आणि त्या बंदिवासामध्ये आणलं. आणि मग पुत्र झाला, रडण्याचा आवाज आला. मग त्या शिपायानं त्याला सांगितलं, 8वा झाला. आणि मग तो आला लगबग मारण्यासाठी. आणि मग बघायला तर काय ती मुलगी दिसायली. तो म्हणला मुलगा होणार होता आणि मुलगी कस काय झाली. हाच त्याला संशय होता, म्हणून तर 7 मारले ना. 7 का मारले होते? कव्हा येईन ते हा भरोसा नव्हता ना. ते कोण मोजलं तर एकूण 8वा व्हायला पाहिलाच. कुंकुन बी कसं मोजलं तर 8वा होईल ना. म्हणून त्याला वाटलं मुकच कराव. मुक म्हणजे सगळंच 8ला 8 बी नाही नटच करायची. म्हणून त्यानं म्हणला काही असो, तो विष्णू फार करामती आहे. तो हिच्याच ह्या मुलीचाच पुन्हा तो काय करीन, मुलगा करीन. हिला बी मारा. म्हणून त्यानं मारण्यासाठी बाहेर आणलं. असं गरगर फिरविलं. तितक्यातच ती सुटली माया. ती माया होती ना, मायाचा अवतार होता ते. त्याच्या हातातली निसटली आणि गेली. कुठे गेली? नव्हतीच तर कुठे गेली? आकाशात. कसं आहे, आकाश निरूप आहे. आणि निरूपामध्ये काय होत असतंय? लुप्त आकाशरूप काय होतंय? जे नाही. कारण ते ख आहे. आकाश हे खरूप आहे, खरूप. आणि खरूपामध्ये काहीही नसतं. म्हणून ती आकाशामध्ये लुप्त झाली. आणि त्यावेळेस आकाशवाणी करून गेली. ती म्हणली, मूर्खा, मला मारून काय होणार आहे? मी का तुला जाच करणार होते का? मी का तुला त्रास देणार होते का? तुला त्रास देणारा गोकुळामध्ये वाढायला. मी माया आहे. म्हणून त्यावेळेस ती माया आहे, ती माया आहे असं जे सांगण्यात आलंय. मग हा मायावाद कोणी सांगितला? माया सांगितली कोणी? कशात हे सांगितलेली कथा आहे का नाही? मग महाभारत कोणी केलंय ते बी माहित नाही. हा आता पोस्टर सांगत होतात ना, महाभारत त्यांनी केलंय म्हणून. कोणी? ते ना. भगवान व्यासांचं महाभारत आहे. महाभारतीचे करते भगवान व्यास आहेत, हे का नाही? म्हणून भगवान व्यासांनीच ते मायाचं त्या ठिकाणी कथन केलेलं आहे. आणि शंकराचार्य तर नंतर झालेले आहे. मग मायाबद्दल या ठिकाणी श्रुतीमधले वाक्य आलेले आहेत. पण आपणाला इथं कथा माहित आहेत ना, महाभारतातल्या, भागवतातल्या, हे का नाही? म्हणून माया वाद हा मूळचाच आहे. कारण ती ही अनादीच सांगितली ना, ती का अलीकडची सांगितली का? ती पण अनादीच आहे. बरं, जाऊ द्या, कोणीही सांगू द्या. भगवान व्यासानं सांगू की आद्य शंकराचार्यानं सांगू की वेदानं सांगू की श्रुतीनं सांगू, कोणीही सांगू,
पण सांगण्यात काही दोष आहे का हे पाहावं ना. कोणी सांगू द्या ना, सांगण्यात काय दोष आहे का? मग सांगण्यात म्हणजे दोषजन्य सांगितलंय का? माया सांगण्यात हित आहे का अहित आहे? आहे का नाही? हित आहे ना त्याच्यात. अहो वैर्यानं जरी आपल्याला ठेपा आणला, वैर्यानं ठेपा आणला, तुमचा मुलगा मरण पावला म्हणून, आता वैरी झाला म्हणून काय झालं? निरोप आणलाय ना त्यानं आणि घटना सत्य घडली. मग मित्रानं आणला काय आणि वैर्यानं आणला काय? घटना तीच आहे ना. तसं आद्य शंकराचार्यानं सांगितलं काय आणि व्यासाने सांगितलं काय? आता हे शंका करणारे शंकराचार्यांचे विरोधक हे कोण आहेत? विरोधक म्हणजे त्याचे शंकराचार्य वैरीच झाले ना. मग वैर्यानं सांगितलं काय आणि भगवान व्यासांचं मत मान्य आहे त्यांना, आणि त्यानं सांगितलं काय? ते मित्र आहेत ना त्याचे. आता कोणी जरी सांगितलं तरी पण सांगण्यामध्ये हित आहे का अहित हे बघावं. मग माया सांगण्यात एवढाच अर्थ जाणून घ्यायचा की ज्याला अजातवाद पटत नाही त्याच्यासाठी मायेचा स्वीकार केला आहे आणि जगाची संगती लावली आहे. ज्याला अजातवाद पटत नाही, जग झालंच नाही असं ज्याला वाटतंय त्याला मायाची गरज नाही. ज्याला जग झालंय दिसायलंय त्याला मायाची गरज आहे, म्हणजे विवर्ताची गरज आहे. म्हणून मायावाद सांगितलेला आहे. पण तो कोणी सांगितलाय? मूळचाच आहे. जिथं उपदेश केलाय श्रुतीनं ती श्रुती किंवा तो वेद माया सांगितल्या वाचून कसा राहीन बरं? विवर्तवाद सांगितल्या वाचून कसा राहीन? वेदामध्ये तिन्ही वाद सांगितलेत. परिणाम सांगितलाय, विवर्त सांगितलाय, अजातवादी सांगितलाय. ज्याला झेपन ते घ्या, मुक्त व्हा, हा हेतू आहे. असं आपण कालच्या शंकेमध्ये पाहिलं. त्याला काही पुष्टी तुम्हाला नव्हती. द्यायन म्हणलं तर वेळ संपला होता, म्हणून आज मायाबद्दल सांगितलं. आणखी एक विचार करण्यासारखी एक गोष्ट राहिली रहस्यामध्ये, 5व्या तरंगातलंच आहे. काय म्हणतात पहा. या तरंगात म्हणजे 5व्या तरंगात विचार करण्यासारखी आणखी एक गोष्ट अशी आहे की सिद्धांत मतात म्हणजे शंकराचार्यांच्या मतात वेद, सद्गुरु, ईश्वर आदी सर्व जगत कसं आहे? मिथ्या आहे म्हणून सांगितलं. कोणी सांगितलंय? वेदांत्यांनी. वेदांती कोण आहे? वेदांत कोणी सांगितला? आद्य शंकराचार्य. मग वेदांती शंकराचार्य यांनी ईश्वर, जगत, गुरु हे सर्व मिथ्या आहे म्हणून सांगितलं आहे. मायावी आहे. हे कसं आहे? मायावी आहे. हे कधी असतंय
आणि कधी नसतंय त्याला माया म्हणतात. त्याला आहे म्हणा येत नाही आणि नाही म्हणा येत नाही, म्हणून ते कसं आहे, माया रूप आहे, मायावी आहे. म्हणून सिद्धांत मतामध्ये सद्गुरु, ईश्वर, वेद, जगत हे मिथ्या आहे म्हणून सांगितलं आहे. मग अद्वैत ब्रह्म मात्र सत्य आहे. ब्रह्म मात्र सत्य आहे. फक्त ते एकच सत्य, बाकी सगळं विवेकाची गोष्ट आली का आता इथं? विवेकाची व्याख्या, विवेकात काय सांगितलंय? ब्रह्मच एक सत्य, आणि बाकी सर्व, मग त्याच्यात हे सगळंच आलंय, है का नाही? म्हणून अद्वैत जो परमात्मा आहे, ब्रह्म, ते मात्र सत्य आहे. आणि ते असं सत्य आहे की त्याला कोणी सत्य म्हणलं म्हणून सत्य होतंय असंही नाही, आणि कोणी त्याला असत्य म्हणलं म्हणून ते असत्य होतंय असं बी नाही. तुम्ही म्हणा किंवा न म्हणा, ते आहे तसं आहे. सत्य बी त्याला का म्हणावं लागतंय? आपणाला त्याचं सत स्वरूप कळल्यामुळं त्याला सत म्हणावं लागतंय, नाही तर ते सत सुद्धा म्हणू देत नाही. ते सोनाराच्या दुकानावर जर सोनं घेतलं ना, घ्यायचे पैसे देताना म्हणायचं हे सोनंच आहे का? मात्र सोनाराला म्हणायचं हे सोनंच असन ना. पण म्हणतो काय तुम्ही नवीन आलेत का काय दुकानावर? आम्ही सोनार आहे, सोनं नाही तर काय ऐकतो आम्ही का पितळी काय बसलोत का? काही बोलतात आपलं. म्हणाय जमते का हे सोनंच आसन? तस ब्रह्म सत्यच आसन हे म्हणायला सुद्धा जमत नाही. कळालं ना? त्याला सत्य सुद्धा म्हणू देत नाहीत. सोन्याला अजिबात तिथं शंका घेऊ देत नाही. तस त्याच्या ज्ञानानेच संसार निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. कशाने? संसार निवृत्ती कशाने आणि परमानंदाची प्राप्ती कशाने? त्याच्या ज्ञानाने. त्याच्या कोणाच्या? ब्रह्माच्या ज्ञानाने, है का नाही? आणि ते ब्रह्म कोण आहे? आपण आहेत. म्हणजे आपल्या ज्ञानानं. लांब 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 कवर जायचं? आपल्याच ज्ञानानं आपली संसारामध्ये आलेल्याची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. यालाच म्हणतात स्वरूपाची प्राप्ती, स्वरूपाच्या आनंदाची प्राप्ती, म्हणजेच मोक्ष प्राप्ती. त्यालाच मोक्ष प्राप्ती म्हणतात. असे वरचे वर सांगण्यात येते. ब्रह्माच्या ज्ञानानं संसार निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते, असं वरचे वर हमेशा चालूच आहे ना सांगण्यात. मग सर्वत्र मृत पाषाणादी विष्णवादी मूर्ती, मातीची असो की दगडाची असो, विष्णूची मूर्ती किंवा कशाची अन्य धातूची असो, फक्त मूर्ती कशाची असो, मृत पाषाणादिकांच्या विष्णुवादी मूर्ती करून बर का, आधी असतात का त्या? आपल्याला घरी आणायची म्हणलं एखादी मूर्त केलेलीच आणावं लागती ना, का असलेली? जिथं असन तिथं केलेलीच असती ना. जरी केलेली असली तरी नाही म्हणले आम्ही आयते कपडे घेतो.
आम्ही शिवण घालीत नाहीत. आम्ही शिव सुद्धा म्हणत नाहीत. शिव सुद्धा का म्हणून आम्ही विष्णूचे भक्त आहेत ना. आम्ही शिव म्हणत नाहीत. आम्ही टाचन म्हणतो त्याला, टाचन. आयते कपडे तरी ते शिवलेलेच असतात ना. तेही शिवलेलेच असतात ना. आयत कुठे असतंय का हो? ते आपल्याला झालं आयत. हा, आयत नसतंच, पण आपण त्याला काय म्हणतो? हा, भान गेल्यावर तसं नाही ते कसं होईल? भान नसल्यावर ते का आयत असतंय का ते? अशा विष्णूच्या मूर्त्या ज्या असतात ह्या करून ठेवलेल्या असतात, किंवा आपल्याला पाहिजे तशी सांगावी लागते तसा तो करून देत असतो. ज्या उपासना प्रचलित आहेत, प्रचलित जास्त लोक जे करतात ते त्याला ते प्रचलित म्हणायचं. त्या सगुण ब्रह्म उपासनापासून काही फल आहे की नाही असा शंकाकार विचारतो. ह्या ज्या मूर्त्या आहेत आता दगड, इट, माती, सिमेंटाच्या, आम्ही जर त्याची सगुण उपासना केली तर त्याच्यापासून काही आम्हाला फळ मिळतं का नाही? तुमच्या मनानं सांगा. वेदांत्यांना असा प्रश्न केला. अशी शंका आम्हाला येते. काही म्हणतात काय उपयोग होत नाही, काय म्हणतात काही नाही केल्या परता बरं न दगडा परता इट कर्म. काय म्हणतात देव बघत असतंय, आपण काय करायला होतं त्याला सगळं कळतंय. मग ही जी सगुण उपासना आहे, मूर्तीची पूजा करणं, हिचं काही फल मिळतंय का नाही असं आम्हाला शंका येते. काही भोग ऐश्वर्य प्राप्ती हेच फल असेल, भोग ऐश्वर्य प्राप्ती त्या पूजामध्ये जर मिळाव काही ना काहीतरी संसारातलं ऐश्वर्य किंवा काही भोग मिळाव, म्हणजे बायको मिळाव, काही धन मिळाव कुठे पुरलेलं, किंवा शेतीमध्ये जास्त माल व्हावा, घरातलं कोणी बिमार पडू नये म्हणून जे काय केल्याचा जाती पूजा अर्चा, ती भावना ठेवून, तशी त्या पूजेला काय म्हणायचं? भोग ऐश्वर्य प्राप्ती हेच फल मानणारे असेल, तसा जर करीत असेल तर ते मुमुक्षुस अपेक्षित नाही. मुमुक्षुला जर त्या सगुण उपासनेने हे जर मिळत असेल तर तो मुमुक्षु म्हणतो मला ती उपासना नको. आणि मिळत नाही का? मिळत आहे. आसक्ती जर ठेवली, सकामी इच्छा जर ठेवली तर मिळत आहे ना. मोक्षाकरता निर्गुण ब्रह्म प्राप्तीची त्यास अपेक्षा आहे. मुमुक्षुला कशाची अपेक्षा आहे? निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीची त्याला अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि तीव्र आहे. म्हणून त्या सगुण उपासनेपासून निर्गुण ब्रह्माची प्राप्ती जर निष्काम केली अंतकरण शुद्धीद्वारा होईल. सगुण उपासनेपासून निर्गुण ब्रह्माची प्राप्ती कशी होणार? सगुण उपासना करायला आहे त्याला निर्गुण ब्रह्माची कशी प्राप्ती होईल अशी शंका येते. तो म्हणतो अशीही शंका येते. मलाच वाटायले की आपण सगुणाची जर पूजा अर्चा केली, भक्ती केली
तर निर्गुण ब्रह्म कसं मिळेल अशी मला शंका यायली बाबा. म्हणून निर्गुण ब्रह्माची मोक्षाची प्राप्ती होणार नाही. पण तुम्हाला जास्त कळतंय जरा सांगा ना. म्हणजे सगुण उपासनेमध्ये काय फलप्राप्ती आहे का नाही याचे उत्तर असे. कसं आहे, जगदांत आपती ईश्वरादी मिथ्या म्हणजे भ्रमरूप असले. पहिल्या शंकेचं समाधान. जरी हे सर्व मिथ्या असलं, वेद गुरु जगत हे जरी मिथ्या असले, शास्त्र हे जरी मिथ्या असले तरी असू द्या ना मिथ्या. जरी असले तरी म्हणजे असू द्या ना मिथ्या असं म्हणायचंय. आम्ही सांगितलं म्हणून याच्यात काय वाद थोडाच आहे. अहो आहे म्हणूनच सांगितलं ना, नसतं तर कायला सांगितलं असतं. आम्ही कायला खोटं बोलाव आणि खोटं बोलून काय मिळणार आहे. मग खोटे बोलून काय फायदा होत असेल तर मग ते बी होईल. त्याला आम्ही कमी करत नाहीत. समोरच्याला जर मोक्ष मिळत असला तर आम्ही पाप करायला घेत नाहीत. मग मोक्ष जर होत असेल तर, आणि मग संसारातलं म्हणलं मग नाही, असू द्या म्हणतात ते. मिथ्या म्हणजे भ्रमरूप असले तरी त्या भ्रमात एक संवादी भ्रम एक सांगितला होता आणि एक विसंवादी भ्रम सांगितला होता. भ्रमाचे हे दोन प्रकार सांगितले होते. असा भेद आहे. भ्रमामध्ये संवादी आणि विसंवादी असे दोन भ्रम आहेत. मग माया कार्य स्त्रीधन पुत्रादी. माया कार्य, मायाचं कार्य काय? स्त्री, धन आणि पुत्र. हे कोणाचे कार्य येत? हा, आपले नाहीत बर का. नाही, स्त्री मै बायको आहे, धन मव धन आहे, पुत्र मव पोरग आहे. आणि तर काय म्हणाले, हे मायाचं कार्य हे. आणि माया नसती तर खरंच तुम्हाला करता आले असतं का? ते बायको करायला आली असती का? लेकरू झालं असतं का? धन मिळालं असतं का? हे मायाच आहे सगळं. म्हणून स्त्री, धन, पुत्रादी हे सत्य असून मला सुख हेतू आहेत असं मानणं, याला काय म्हणतात? कोणता भ्रम म्हणायचा? याला म्हणायचं विसंवादी भ्रम. हे सगळं खरं मानणं, सत्य मानणं. तो म्हणतो अहो मी का काय वाईट थोडंच म्हणायलो, सत्य मानायलो. आणि सत्य मानणं का चुक आहे का काय? अरे सत्य मानणं सुद्धा सत्य मानणं खरं आहे का? आणि खरं न मानणं हे खरं आहे. बघा मग आता इथं खरं बोलाव का खोटं बोलाव? स्त्री, धन, पुत्रादी हे मायाचे कार्य आहेत. हे मायाचे कार्य आहेत आणि ते मायाचे कार्य असून ते माझे आहेत असं मानणं, हा कोणता भ्रम झाला? हा विसंवादी भ्रम आहे. त्याची व्याख्या करून सांगतात. ज्या भ्रमापासून इच्छित फलाची प्राप्ती होत नाही. कशापासून? ज्या भ्रमापासून इच्छित फलाची प्राप्ती होत नाही, जे पाहिजे ते मिळत नाही, त्याला काय म्हणायचं? विसंवादी भ्रम.
ही विसंवादी भ्रमाची व्याख्या. आणि संवादी भ्रम ज्या भ्रमापासून इच्छित फलाची प्राप्ती होते तो संवादी भ्रम. एकात इच्छित फलाची प्राप्ती होत नाही आणि एकात इच्छित फलाची प्राप्ती होते. आणि ज्याच्यात होती त्याला चांगलं म्हणावं आणि ज्याच्यात होत नाही अहो जर एखाद्याला 2 माया असल्या, एक माय भात बी देतील, त्याच्यावर तुप टाकतील, साखर बी टाकते आणि खाऊ बी घालती, ती कोणती माय म्हणाव? मग संवादी म्हणावं लागेल ना तिला. ती माय कोणची? संवादी. आणि ह्या संवादी मायनं तसं त्या भातावर तूप दूध टाकून ठेवलेलं लेकराला खाऊ घालण्यासाठी. आणि त्याच्यातलं अर्ध लेकरू यायच्या आधी त्या दुसऱ्या मायनं खावावं, त्याच्यातलं अर्ध चोरून. मग त्या मायला काय म्हणावं? फलाची प्राप्ती होऊ देत नाही ती. आणि ही म्हणून ती विसंवादी माय म्हणायचं. आणि ही म्हणून तर तिला सखी म्हणतात ना. हिला जी फल देते का तिला सखी म्हणतात. आणि जी जाच करते का तिला सावतर म्हणतात. अशी संवादी आणि विसंवादी भ्रमाची एक कल्पना आहे का नाही? मग विसंवादी कशाला म्हणावं आणि संवादी कशाला म्हणावं? पण काय भ्रम, संवादी भ्रम कोणता आणि विसंवादी भ्रम कोणता? आता त्याची फोड करतात. सगुण ब्रह्मा ईश्वर उपासना, सगुण ब्रह्म ईश्वर उपासना. आता पहा शब्द कसा आहे, सगुण पण ब्रह्म ईश्वर उपासना. ईश्वराचीच उपासना सगुण म्हणून करायची, पण ब्रह्म म्हणून. ईश्वर ब्रह्मरूप म्हणून त्याची उपासना करायची. त्याला संवादी भ्रम आहे. याला काय म्हणायचं? याला उदाहरण देतात. भिंतीच्या एका फरताळ्यामध्ये कपाटात, कपाट पहिले नव्हते कपाट, पहिले फडताळे होते. फरताळे आहे असे. आणि त्याला त्या खिडक्याच होते त्या ह्याच अलमारी. फडताळा म्हणजे अलमारी. आणि त्या मधात 2 असे ताळा असायचे. कपाटात असतात ना तसे ताळ, है का नाही? मग एक जणाच्या इथं हिरा होता, रत्न होतं, रत्न. आणि त्या रत्न स्वयंप्रकाशित असतो. रत्न हा धातू, ते चमकत आहे, त्याची प्रभा पडते, उजेड पडत आहे दिव्यासारखा. पहिले जे राजे होते का त्या महालामध्ये ते रत्न ठेवीत होते आणि त्याच्याच प्रकाशावर ते कामकाज चालायचं. पहिले हिरे होते तसे, ते आता कोणी नेले कोणाला ठाव. ते काय खात नाही तर मात्र नेले कोणीतरी. कुठेतरी हाय म्हणतात आता इंग्लंड मध्ये का कुठेतरी, आपल्या याच्यातला एक हिरा कोणता तरी, कोहिनूर हिरा. बर ते त्या कपाटामध्ये एका ताळामध्ये हिरा ठेवलेला होता आणि एका कपाटामध्ये दिवा लावून ठेवलेला होता. आणि ते जे कवाडा असतंय का त्या कवाडाला सुराख होते 2.
मग एक त्या दिव्याच्या नटुब्यानं एक सुराख होतं आणि एक त्या रत्नाच्या नटुब्यानं. आणि मग ती रत्नाचा बी प्रकाश खाली जमिनीवर आलाय आणि दिव्याचाही. पण याच्या इथं हिरा आहे ही बातमी बाहेर पसरली आणि चोराला वाटलं याच्या इथं हिरा आहे तर आपणच हाणायचा, म्हणजे हाणायचा, चोरायचा हिरा. चोराला वाटलं बातमी उगत पसरत नाही, हिरा आसन तेव्हाच म्हणायलेत ना याच्या इथं हिरा आहे. म्हणून दोघ जण त्या हिऱ्याला चोरण्यासाठी मध्यरात्री गेले. आणि मग त्यांनी जिथं कपाट ठेवलेलं आहे त्या खोलीत गेले आणि तिथं गेले तर त्यांना दोन प्रकाश त्या कपाटातून बाहेर आलेले दिसले. दोन प्रकाश, त्या तिरिंब्या दोन. मग त्या दोघाला वाटलं हे दोन प्रकाश जे आहेत हे कशाचे प्रकाश आहेत? दिवा कपाटात कशाला कोण लावून ठेवेल? हे हिऱ्याच्याच प्रभा आहेत. हिरा दिसला का? दिवा दिसला का? ते दिसलं नाही. दिसलं काय? हा, मग ते भ्रमज्ञान आहे का सत्य ज्ञान आहे? भ्रमज्ञानच आहे ना. मग ते जे भ्रमज्ञान आहे त्या ठिकाणी ती वस्तू प्राप्त व्हायच्या अगोदर तशी कल्पना करणे हा भ्रमच आहे. याला भ्रम म्हणतात, है का? मग आता दोघ जण होते, हे दोघ जण दोन प्रभा बघायला लागलेत. मग एका प्रभेनं एक गेला आणि दुसऱ्या प्रभेनं एक गेला त्याच्या नुटुब्यानं ती वस्तू घ्यायला. मग ज्याला हिऱ्याच्या प्रभा दिसायली, हिऱ्याची प्रभा, त्यानं जो गेला त्याच्या हाताला काय लागलं? हिरा लागला. आणि जो दिव्याच्या प्रकाशाने गेला त्याच्या हाताला काय लागलं? आणि कशाचे हेतून बघायला गेलते हे दोघं? है का ना? पण अगोदर दोघही भ्रमरूपच होते का नाही? हा, आता भ्रमरूपच आहेत ना दोघही. पण एकाला काय सापडलं? फलाची प्राप्ती झाली. मग तो कोणता भ्रम? आणि ज्याला दिवा लागला हाताला पोळालं त्याला काय? त्याला पोळालंच, दुःख झालं त्याला. विसंवादी भ्रम तो. मग संवादी भ्रम चांगला का विसंवादी भ्रम चांगला? है का नाही? विसंवादीपेक्षा तसा तर हा ही भ्रमच आहे. विसंवादी ही हा चांगला म्हणताना कशापेक्षा चांगला म्हणता? विसंवादीपेक्षा संवादी चांगला असं म्हणायचं. म्हणून त्या झालेला भ्रम संवादी आहे. आणि दीपप्रभेवर रत्न बुद्धी ज्या झाली त्यास रत्न प्राप्ती होत नाही. दीपप्रभेवर ज्याची रत्नबुद्धी झाली त्याला रत्नाची प्राप्ती होईल का? का म्हणून नाही होणार? हा, हा, भ्रम आहे ते. त्याला काय झालाय? काय म्हणून? ही रत्नप्रभा आहे म्हणून. ही प्रभा कशाची आहे? रत्नाची प्रभा आहे. पण तो त्या प्रभेच्या दिशेने गेला तर त्याला ती प्रभा रत्नापर्यंत नेन का?
कारण ती प्रभा कशाची आहे? दिव्याची आहे. म्हणून विसंवादी भ्रम हा फलाच्या प्राप्तीची कधी ती इच्छा पूर्ण होतच नाही त्यानं. कारण इच्छा जी पूर्ण होती का ती संवादी भ्रमानं होत असते. संवादी भ्रम म्हणजे ईश्वराची ब्रह्मरूपानं जर उपासना केली तर हा भ्रम आहे, कबूल आहे, पण त्यानं काय होतंय? फलाची प्राप्ती होती. त्यानं अंतःकरण शुद्ध होणार आणि अंतःकरण शुद्ध झालं की ज्ञान म्हणजेच ईश्वराचा प्रसाद त्याला मिळतो. सद्गुरु त्याला भेटून देतात. म्हणजे ईश्वर काय करतो? प्रसाद देतो. काय देतो प्रसाद? सद्गुरूची भेट देतो. आणि सद्गुरूची भेट झाली की त्याचं अज्ञान निवृत्त होते. अज्ञान निवृत्त झालं की त्याला ज्ञान होतंय. कशाचं? स्वरूपाचं. स्वस्वरूपाचं ज्ञान होतंय आणि स्वस्वरूपच ब्रह्मरूप आहे. म्हणून तो मुक्त होतो, मोक्षाला जातो. मग संवादी भ्रम कधीही चांगला, विसंवादी भ्रमाकरता संवादी भ्रम किती बी चांगला. आता हा संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम ब्रह्मनिष्ठ आचार्याद्वारा निर्गुण ब्रह्म आत्मत्वाने प्राप्त त्याला होणार असे महत् फल सगुण उपासनेचे आहे. सगुण उपासनेचे आहे फल, पण ती सगुण उपासना ही ईश्वर उपासना व्हावी लागते आणि ईश्वर ब्रह्मरूप मानावा लागतो आणि निष्काम सेवा करावी लागते. सगुण उपासना केव्हाही निष्फळ होत नाही, म्हणून साधकाने ती अवश्य करावी. भ्रमरूप जरी असली तरी फल देणारी म्हणून करावीच. आणि जर ज्ञान प्राप्तीसाठी प्रवृत्ती होत असेल ज्ञानाचा श्रवण करण्याचा अधिकार झालेला असेल तर मग सगुण उपासना नाही केली तरी चालेल, नाही केली तरीही चालेल आणि केली तरीही म्हणजे केली तर काही नुकसान होणार नाही आणि नाही केली तरी बी काही नुकसान होणार नाही, आहे का नाही? पण उपासना जर नाही केली नुकसान होण्याची शक्यता असते. तसा नियम करा येत नाही, पण हा जर एखादा म्हणला मी कुठून बी चालतो अजिबात पडत नाही, एक म्हातारा म्हणलं चल बरं आमच्या इथल्या गंगातल्या खडकावून, त्या खडकावर होतं शेवाळ, त्या शेवाळ्याहून जाताना कोणी बी पडायचं. त्याला म्हणले चल बरं आमच्या इथल्या खडकावून गंगातल्या, तर तो म्हणला म्या काट्याचे बुट आणलेत, काटा मोडोनी म्हणून बुट घेतात ना, ते म्हणला म्या काट्याचे बुट घेतले, म्हणजे बुटालाच काठी म्हणलं हे घालून गेल्यावर कसा पडल, म्हणून त्यानं ते काट्याचे बुट घातले. आणि मग काट्या असल्यामुळे ते पडला नाही. म्हणला बघा पडलो का मी. तसे जर तीक्ष्ण जर वृत्ती असेल एखाद्याची काट्यासारखी, ब्रह्मकार वृत्ती कधीच त्याची जात नाही, ती अवस्था कधी त्याची मोडतच नाही.
त्याला काय गरज आहे सगुण उपासनेची? मग बुट घातले तर तसेच घातलेले बरे, है का नाही? म्हणून आपला जर अधिकार कमकुवत असेल तर सगुण उपासना ही करावी. मागे अनेक वेळेस सांगितलंय, है का नाही? काही धोका होऊ नये म्हणून तरी करावी, है का नाही? जसं बाईची आडीमध्ये जर एखादं दूध तापविलेलं असलं तर तिला बाहेरून जर याचं असलं आणि त्याचा नाश होऊ देऊन वाटत असलं तिला, तर ते काय करते, पाण्याचा शितोडा गार पाण्याचा हाणून जाते ती, धोका होऊ नये म्हणून, है का नाही? नाही ते पाणी टाकायची काय गरज आहे का? त्याच्यात आधीच टाकलेलं असतंय किती म्हणून, पुन्हा टाकायची काय गरज आहे? पुन्हा टाकायची काय आवश्यकताच नाही, पण नाश होऊ नये म्हणून, है का नाही? तशी सगुण उपासना केलेली बरी. मग आपला अधिकार असो की नसो, पण शास्त्र म्हणते बाबा ज्याची तयारी जर असेल तशी त्याला आम्ही नियम सांगत नाहीत बर का. नाही तर तुम्ही म्हणता ना, कोणाला बी तुम्ही कसे नियम सांगता? तुम्हाला शास्त्र म्हणाव का काय म्हणाव? शास्त्र म्हणाव. तर शास्त्र म्हणतो आम्ही कोणाला बी सांगत नाही, जे मुक्त झालेत का हा त्याला आम्ही सांगत नाहीत, ज्याला मुक्त व्हायचंय का त्याला सांगत, मुक्त झालेला आम्ही सांगत नाहीत. म्हणून आपला अधिकार पाहावा. जर हवा कमी असली तर हवा मारावी, हवा भरलेली आधीच असल्या मग कायला हवा मारायची? तसं आपण आपल्या साधनेवर आरूढ असताना आपली साधना कशी व्हायली, आपली साधना हे आपल्यालाच कळण ना, दुसऱ्याला कशी कळण? आपली साधना आपल्यालाच कळण, है का नाही? इमानदारीनं करायलो का बेईमानीनं करायलो? कारण आपण आपलंच साक्षीत ना आपल्या साधनेचे, आपल्या साधनेचे आपणच साक्षीत, है का नाही? आपण मारुतीला पाणी घालतो, मग कोणे हेतून घालतो? निष्काम हेतूय का सकाम हेतूय हे आपणच साक्षीत ना त्याला. आता दुसऱ्याला काय माहिती का म्हणून देवाला पाणी घालते? हा नाही तर एरिया असं कळत आहे, पहिले ना आंघोळ घातली देवाला, दुसऱ्यानं कमून घालीत असं हे. एकानं आंघोळ घातली झाली, देवाची आंघोळ झाली ना, मग दुसरा बी कमून घालायला आहे का? देवाला तितक्या आंघोळ्या कराव्याच लागतात. हे प्रत्येकाचा आपण आपला काय, देवाला किती आंघोळ घातली तरी काय होत नाही त्या देवाला. ज्याला आंघोळ घालायची त्या देवाला, त्याला सर्दी होत नाही, पडसं होत नाही, खोकला येत नाही, अंगाला काटा सुद्धा येत नाही त्याच्या त्याला काही होत नाही. मग किती जरी भक्त आले किती गुंडे घेऊन, त्याला काही होत नाही. फक्त ह्या गुंडेवालेनं आपण गुंडी धरून घालायलोत का गुंडी सोडून करायलोत ही गुंडी महत्वाची आहे का नाही? सगळं त्या गुंडीत आहे बघा, पण ते ज्याची त्यालाच कळत आहे का नाही? आणि मग जे ब्रह्मवेता असतंय का त्याला कोणी नाही सांगितलं तरी बी कळत आहे त्याला, कारण त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता काही अंशी आलेली असते, म्हणून त्याच्या वृत्तीवरून त्याचा अधिकार कळतो का नाही? तसं नक्की तितकं हे करताच येत नाही म्हणा, पण काही अंशी आहे का नाही कळत आहे. तो एक महात्मा होता, ब्रह्मज्ञानी होता आणि शिकलेलाही खूप होता, आणि तो
ते मेडिकलचं ते हे असतंय ना मोठा विस्तार काहीतरी ते मेडिसिन विस्तार अधिकारी, हो. आणि त्याला परीक्षा द्यावं लागती. ते विस्तार अधिकारी ते व्हायचा म्हणल्यावर काहीतरी परीक्षा द्यावं लागल ना. हो. ती त्यानं परीक्षा दिलेली होती आणि ती परीक्षा देऊन त्याच्यामध्ये ते पास झालेला होता आणि घरचा खूप श्रीमंत होता. तसे त्याला म्हणल्यावर ते श्रीमंतच असते, पण त्याला एका महात्म्याकून झालं वैराग्य आणि ते बी महात्मा झाला. त्यानं घातला संन्यास, बघू कपडे अंगा, आणि मग त्यानं गळ्यामध्ये येणा ते सोंग दिसायले ना मग ते सगळं महाराजाचं. आणि मग त्याला कुठेतरी कार्यक्रमाला जायचं होतं आणि त्या एसटीतून त्या रेल्वेतून एसटीतून उतरला. ते कंडक्टरला म्हणला किती वेळ थांबती इथं गाडी. ते म्हणले अर्धा तास राहते, जेवण फिवण करायचं असलं तर करा. मग त्याला वाटलं मग त्याचं दुखू लागलं डोकं. त्याचं काय दुखू लागलं डोकं. त्याला वाटलं मेडिकलहून गोळी आणा. गोळीचं नाव माहीतच असणार त्याला सगळं. तिथे गेल्यावर ते म्हणले बाबा डोकं दुखायले, मला एक गोळी द्या. त्या मेडिकल वाल्याला म्हणले ना, ते म्हणले ऐ होय पुढी पुढे होय, काही बी कसे बी येतात आपलं. पुढे होय, इथे मेडिकलवर बी मागत असतेत का. अरे ते म्हणलं मग ऐकून तर घे ना, माझ्याजवळ का पैसे नाही तर काय. माझ्याजवळ पैसे आहेत ना. ते म्हणले चिल्लर असली तर एकच गोळी घ्यायची, चिल्लर असली तर घे. अरे ते म्हणलं चिल्लर नाही, मी तुझ्या लायसना सगळं टिकत घेणारा माणूस आहे. तुझ्या लायसना सगळं, ते पुन्हा इंग्लिश मध्ये लागलं बोलायला त्याला, आणि त्यानं सर्टिफिकेट दाखवलं. म्हणलं बघ हे कोण आहे. ते निघालं ते अधिकारी. म्हणजे नक्की सांगता येत नाही, कळत नाही दुसरा कसा आहे म्हणून. आता त्यानं वेश बदलला होता म्हणून कसं कळन तिथं, इतकं अवघडातलं कसं कळन बरं. ते जाणणारा तरी कसा होता ते. आता हे महात्म्याला तरी कळन ते कसं आहे तर, पण त्याला हे महात्मा कळन का आहे का ना. आता इथं जाणण्याची क्रिया कोणाकडे व्हायली. महात्म्याला जाणता येते ते कसोकाने अधिकाराच आहे. महात्म्याला आधीच कळ लागलं, आपण जर गोळी महागा गेलो तर ते पुढे होयच म्हणणार आहे. पण म्हणला नकल करू. असं महात्म्यानं त्याची वृत्ती जाणली, पण त्यानं महात्म्याची वृत्ती जाणली नाही. असं जाणता येतंय जर आत्मसाक्षात्कार झालेला असेल, बुद्धी प्रगल्भ जर झालेली असेल, बुद्धीचा अधिकार प्रगल्भतेमध्ये जर असेल विशेषामध्ये, तर ती बुद्धी समोरच्याचा अधिकार जाणू शकते. कारण जाणण्याची क्रिया मागे सांगितलं होतं वाटतं का, शास्त्र संस्कार आणि संबंध घडला की समोरच्याचा अधिकार कळतो. शास्त्र संस्कार पाहिजेत जाणण्यासाठी, मात्र बगर शास्त्र संस्काराचं नाही जाणता येत. म्हणून शास्त्र संस्कार लागतात, आणि ज्याला आपणाला पारखायचा आहे त्याचा संबंध असावा लागतो. शास्त्र संस्कार पण संबंध नाही तरी पण ते जाणता येत नाही असं आहे. म्हणून वृत्ती ही दुसऱ्याची कशी आहे ही नेमकी सांगता येत नाही. मग सगुणानं करायला तो का सकामानं करायलाय का निष्कामतेने करायलाय. सगुणता करायलाय, सगुण भक्ती करायलाय, पण सकाम आहे का निष्काम आहे हे दुसऱ्याला कळत नाही, हे का नाही. आता 5व्या तरंगाचं रहस्य सुद्धा सांगायचं झालंय. उद्याच्या वेळामध्ये तरंग 6वा चालू करू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवरदे